CSRच्या माध्यमातून प्रत्येक मोठ्या कंपनीने एक किल्ला, एखादा गड जर दत्तक घेतला आणि त्याचं संवर्धन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आणि तर खऱ्या अर्थानं तो गड किल्ला चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्यातील आपल्या सकारात्मक विचारांमुळे तरुणांमध्ये यूथ आयकॉन बनलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे अमित गोरखे. सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करताना आपल्या शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर विविध सन्मान, पदे आणि यशाचे सर्वोच्च शिखर त्यांनी प्राप्त केले आहे. अमित गोरखे यांचा जन्म 4 मे 1980 रोजी मुंडवा येथे झाला. सुरुवातीपासूनच त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यांनी व्यवस्थापन शास्त्र विषयात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्यांना स्वतःमधील नेतृत्व गुणांची जाणीव झाली. त्यामुळे युवकांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेक तरुणांना त्यांनी शिक्षण आणि प्रगतीसाठी प्रेरणा दिली. त्यांनी राज्य शासनाच्या युवा धोरणासाठी विविध माध्यमातून योगदान दिले. त्यांना गायन, वाचन, लेखन याची आवड आहे. त्यांनी युवकांसाठी नॉवेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली. कलारंग या संस्थेचेही ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अमित गोरखे यांना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रीय युवा, राष्ट्रीय बंधुता, राजीव गांधी पुरस्कार, पुणे जिल्हा युवा पुरस्कार, इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे त्यांना राजकीय व्यासपीठावरही भाजपाचे प्रदेश सचिव, विधान परिषदेचे आमदार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष, नाम फाउंडेशनचे समन्वयक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हावे की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल. हा संदेश जणू त्यांच्या जीवनातूनच मिळतो. त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा.